श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, अटेन्शन म्हणजे प्रेम नसते, किमान कष्ट म्हणजे प्रयत्न नसतात. बरं होण्याचा प्रवास हा सरळसोट नसतोय. मत्सर म्हणजे आपुलकी नाही, नियंत्रण म्हणजे काळजी नाही, अपमान सहन करणं हे सामान्य नाही. शांतता म्हणजे नेहमीच मन शांती नाही, विषारी वागणूक म्हणजे उत्कटता नाही. नाट्य म्हणजे उत्साह नाही, भीती म्हणजे निष्ठा नाही, भ्रम निर्माण करणं म्हणजे स्वीकार्य नाही. ऐकणं म्हणजे समजून घेणं नाही, अवलंबित्व म्हणजे सुरक्षितता नाही, आणि सन्मान ऐच्छिक नाही. आणि श्रोते हो, हे सगळं कळण्यासाठी आपण समजदार असणं हे गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण समजदार असतो ना, तेव्हाच आपल्याला हे कळत असतं. म्हणून श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना वेळेच आणि लवकर आपण समजदार होणं गरजेचं आहे. तरच आपल्या जीवनाचा प्रवास हा चांगला आणि आनंदाचा होत असतोय. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात सोडणं जमलं पाहिजे. केवळ वस्तू आणि व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी या सुद्धा सोडता आल्या पाहिजे. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याचं निर्माल्य होते, त्याचप्रमाणे दुःख सुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रित होता आलं पाहिजे. रित अलिप्त होता आलं की वृत्ती राममय होते, आणि वृत्ती राममय झाली की निवृत्त होता येतं. क्षमा करायला शिका, कारण आपण सुद्धा देवाकडून तशीच अपेक्षा करत असतो. जीवन कुठेही फुलू शकतं, त्यासाठी फक्त परिस्थितीला वेळ दिला पाहिजे. परिस्थिती माणसाचा स्वभाव बदलण्यास भाग पाडत असते. नाहीतर माणूस कालही तोच होता आणि आजही तोच आहे. मिळवण्याची धडपड आणि गमावण्याची भीती हेच तर असतं खरं प्रेम. शब्द एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा बाहेर आणताना विचारपूर्वक आणि शांतपणे आणावी, कारण शब्दांमध्ये मन जोडण्याची आणि तोडण्याची ताकद असते. मांजरीचं नाव तर उगाच बदनाम झाले. आयुष्यभर आडवं जाण्याचं काम तर माणसानंच केलंय. आयुष्यातली धावपळ, दगदग, मेहनत, कोणाच्या तक्रारी या काही कमी होत नाहीत. कमी होत चाललंय ते आपलं आयुष्य. स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर चाल, आणि लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल. चुकीचा मार्ग माहीत असूनही त्या मार्गावर जावंसं वाटणं म्हणजे शहाणपणा असूनही मूर्खपणा करण्यासारखं असतं. सगळ्यांकडं नशीब नावाचं बक्षीस नसतं. काहींना स्वतःच्या कष्टानं स्वतःला घडवावं लागतं. डोळ्यातून बाहेर डोकवावं इतकं सुखी मोठं नाही, आणि पापणीच्या आडोशाला लपावं इतकं दुःख हे छोटं नाही. आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं. त्याला आपली काळजी वाटते, आणि आपण निष्काळजीपणा दाखवला, त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतं कुणी कुणावर. त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं. कोणाची जात, धर्म, भाषा, देश, वेश, आहार इत्यादी काही महत्वाचं नाही. त्याचे विचार, आचार आणि नियत माणुसकीला जपणारी असावी इतकंच. कर्मधर्म संयोगानं या जाती, धर्म, भाषा इत्यादी निर्माण झाल्यात, पण तो मूळ मानव होता, त्याचा माणूस झाला.
तो माणूसच राहावा. संयम नावाच्या कडू वृक्षाची फळं ही नेहमी गोड असतात. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच यश हे मोठं असतं. कुणाला दुखावून मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नसतोय, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमी सुख देतो. आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहत नसतं. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात स्वतःला सतत सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मिळालं म्हणून घेतलं असं म्हणणारे अनेक लोक आहेत, पण जे फुकट मिळतं त्याच्या बदल्यात बरंच काही परत करावं लागतं. इथं देव सुद्धा फुकट काही देत नसतो. मग माणसांचं तर सोडाच, त्याचा परतावा खूप मोठा असतो. त्यापेक्षा आपल्या कष्टाचं आहे तेवढंच पुरेसं असतं. जरी ते सर्व बाह्यात गरजा पूर्ण करू शकत नसलं तरी निकडीच्या गरजा नक्की पूर्ण करतं. माणूस म्हणून जगण्याचा खरा आनंद त्यातच तर असतो. माणसाचं मन उदास असलं की हृदयाच्या जवळ असलेल्या व्यक्तीची आठवण येऊ लागते. त्यामुळे आयुष्यामध्ये जवळची व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. मग ती नात्यातील असो, मैत्रीतली असो किंवा प्रेमातली. रागात सुद्धा शब्दांची निवड अशी असावी की उद्या राग शांत झाल्यावर स्वतःच्या डोळ्यात लाज वाटू नये. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळं भरून पाहावं. आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं. प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं, पण प्रेम मनापासून करावं. लायकीपेक्षा जास्त दिखावा करणारा नेहमी कर्जात बुडालेला असतो. कधी कधी फक्त चलनी नोटाच नाही तर आयुष्यात माणसंही बनावट मिळतात. जखमा भरल्या गेल्या म्हणून अपघात विसरायचा नसतो. लेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि आईच्या हृदयातली कहाणी त्या दोघींशिवाय कोणालाच कळू शकत नसते.